इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा। यामध्ये अ आ इ दिलेले आहे। 1 माथेरान चहा संदेशवहन, 2 भौगोलिक स्थान निश्चिती अटलांटिक महासागर तृतीयक व्यवसाय, 3 श्रीलंका कृत्रिम उपग्रह निर्यात व 4 पनामा कालवा पर्यटन पॅसिफिक महासागर। तर यांची योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे। तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल। 1 माथेरान पर्यटन तृतीयक व्यवसाय, 2 भौगोलिक स्थाननिश्चिती कृत्रिम उपग्रह संदेशवहन, 3 श्रीलंका चहा निर्यात, 4 पनामा कालवा अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर। प्रश्न क्रमांक 2 योग्य पर्याय निवडा। 1 तृतीयक व्यवसाय पर्याय आहेत अ संसाधनांचा वापर, आ पक्का माल, ई कच्चा माल, ई माल वाहतूक। तर याचं उत्तर आहे यापैकी ई माल वाहतूक। 2 नैसर्गिक बंदर पर्याय आहेत अ कोच्ची, आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ई दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल, ई नागपूर कार्गो हब। तर याचं उत्तर आहे आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट। 3 ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक। तर याचे पर्याय आहेत अ पर्थ सिडनी, आ पर्थ व्लादिवोस्टोक, ई सिडनी व्हँकुव्हर, ई व्हँकुव्हर व्लादिवोस्टोक। तर याचं उत्तर आहे अ पर्थ सिडनी। प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। 1 तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। तर याचं उत्तर आहे या व्यवसायात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही, मात्र उत्पादित वस्तूंना मूल्य प्राप्त करून देण्याचे कार्य या व्यवसायात केले जाते। उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसतो, लोकांना फक्त सेवा पुरवितात। हे व्यवसाय अनुत्पादक असतात, प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात। मानवी समूहांच्या विविध गरजा भागविणे याच्याशी तृतीयक व्यवसायाचा समावेश असतो। वाहतूक, दळणवळण, आरोग्यसेवा, पर्यटन, बँकिंग, व्यापार व वाणिज्य यांचा समावेश होतो। अशा सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो म्हणून यास सेवा क्षेत्रातील व्यवसाय असेही म्हणतात। 2 हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे। तर याचं उत्तर आहे जगातील वेगवान वाहतूक साधन म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते। जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली आहे, त्यासाठी हवाई वाहतूक हा उत्तम पर्याय आहे। लोकांची आर्थिक स्थिती सुधारत असून राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे। या वाहतूक प्रकारावर अडथळ्याचा फारसा परिणाम होत नाही, सरळ मार्गाने वाहतूक करता येते। नाशवंत, मौल्यवान, वजनाने हलक्या, आकाराने लहान वस्तूंसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे। आरोग्य सुविधांसारख्या अत्यावश्यक सुविधा हवाई वाहतुकीने पुरविता येतात। नैसर्गिक आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीत हवाई वाहतूक प्रभावी ठरते। जगात पर्यटन व्यवसाय वाढत आहे, अशा विविध कामासाठी हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे। 3 भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते। तर याचं उत्तर आहे अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे एखाद्या प्रदेशात उत्पादन अधिक होते
तेव्हा ते निर्यात करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन होत नसेल त्या देशांना ज्या वस्तूचा तुटवडा निर्माण होतो ते आयात करतात. व्यापारात बंदराची भूमिका महत्त्वाची असते. नैसर्गिक बंदरे ज्या ठिकाणी असतात तेथे व्यापारवृद्धी होते. म्हणून मानवी बंदरे व्यापाराची प्रवेशद्वारे आहेत. भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे संसाधनांची विविधता निर्माण होऊन त्याचा व्यापारावर परिणाम होतो. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि संसाधने यांचे वितरण असमान आहे. संसाधनांच्या विविधतेमुळे उत्पादनात भिन्नता निर्माण होते. त्यातून व्यापारात बदल होतो. मृदा, हवामान, जल अनुकूल तेथे शेती विकसित होते. शेती उत्पादने निर्यात केली जातात. आखाती देश खनिज तेल संपन्न असल्याने ते निर्यात करतात. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. तर याचं उत्तर आहे संदेशवहन ही आजच्या आधुनिक काळातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते त्यास आपण संदेशवहनाची साधने म्हणतो. या कामी कृत्रिम उपग्रहाचे स्थान महत्त्वाचे आहे. सध्याचे युग माहितीचे युग म्हणून परिचित असल्याने त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अवकाशात सोडलेले मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचं काम करतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबाबत माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या भूगर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे, अक्षांश रेखांश मिळवणे इत्यादी. याशिवाय विविध घटकांची माहिती मिळते. 2. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. उत्तर. वाहतूक ही एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. मालाची देवाणघेवाण करण्यासाठी गरजेची आहे. वाहतूक खर्चावर व्यापारातील नफातोटा ठरतो. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. वाहतूक साधनांच्या विकासावर, सुविधांवर देखील व्यापार अवलंबून असतो. वाहतुकीमुळे कमीत कमी वेळेत व कमी खर्चात वस्तू पोहोचविण्याचे काम केले जाते. ज्या प्रदेशात वाहतुकीचे जाळे विकसित झालेले आहे तेथील व्यापार वृद्धिंगत झालेला दिसतो. 3. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. तर याचं उत्तर आहे पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीय आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आढळते. वाहतुकीच्या प्रगत साधनामुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आढळते. देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा आहे. तसेच या देशात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्याही जास्त असते. प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा. यामध्ये 1 आहे द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. प्राथमिक द्वितीय व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान यांच्यातील दुवा या दोघांना पूरक अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित व वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. तर वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय सेवा इत्यादी तृतीयक आर्थिक क्रिया आहेत. द्वितीयक व्यवसायामुळे वस्तूंचा टिकाऊपणा वाढतो. तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरविल्या जातात. कच्चा माल, पाणी पुरवठा,
कामगार, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल इत्यादी घटक द्वितीयक व्यवसायावर परिणाम करतात. साधनसंपत्तीमधील विविधता, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, निपुणता इत्यादी घटक तृतीयक व्यवसायावर परिणाम करतात. चतुर्थक आर्थिक क्रिया व पंचक आर्थिक क्रिया यामध्ये फरक स्पष्ट करा. चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. तर ज्या व्यवसायात केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवितात अशा अनुत्पादक, बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांना चतुर्थक आर्थिक क्रिया असे म्हणतात. तर ज्या व्यवसायात लोक केवळ उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात त्यांना पंचक आर्थिक क्रिया असे म्हणतात. या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. तर या व्यवसायात कौशल्य, वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश या व्यवसायाचा समावेश होतो. यामध्ये वित्त, नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली, विकसक, संख्याशास्त्री, शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो. तर पंचक आर्थिक क्रियामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानासह राजकारणाशी निगडीत राजकीय व्यक्ती, समाजसेवक यांचा समावेश होतो. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक यामध्ये फरक स्पष्ट करा. जलवाहतूक व हवाई वाहतूक. जेव्हा वाहतुकीचे साधन पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात. तर जेव्हा वाहतुकीचे साधन अवकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात. जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व सुलभ वाहतूक साधन आहे. तर सर्वात गतिमान व खर्चिक साधन आहे हवाई वाहतूक. जलमार्गाद्वारे वजनाने व आकाराने मोठ्या असणाऱ्या वस्तूंची वाहतूक केली जाते जलवाहतुकीद्वारे. तर हवाई वाहतुकीद्वारे वजनाने हलक्या व आकाराने लहान वस्तूंची वाहतूक केली जाते. प्राचीन वाहतूक साधन म्हणून ओळख आहे. तर आधुनिक वाहतूक साधन म्हणून ओळख आहे हवाई वाहतुकीची. खनिजे, अन्नधान्य, लाकूड, यंत्रसामुग्री वाहतूक साधने इत्यादी मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीस उपयुक्त जलवाहतूक. तर हवाई वाहतूक ही अलंकार, किमती उपकरणे, नाजूक यंत्रसामुग्री, टपाल, प्रवासी, मौल्यवान व नाशवंत वाहतुकीस उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये एक आहे व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर: व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. व्यापारावर परिणाम करणारे घटक. यामध्ये अनेक घटकांचा परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम होतो. 1. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. नैसर्गिक संसाधनांचे वितरण असमान आहे. यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने यामध्ये भिन्नता आढळते. ज्या प्रदेशात मृदा संसाधन विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. ते देश कृषी मालाचे निर्यातदार बनू शकतात. आखाती देश खनिज तेल संपन्न आहेत. ते त्याची निर्यात करतात तर अन्नधान्य आयात करावी लागतात. व्यापारावर नैसर्गिक संसाधनांच्या वितरणाचा परिणाम होतो. 2. हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. तेथील उत्पादनाचा प्रकार हे हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जास्त काळ हिमाच्छादन असणाऱ्या देशात
मांस व लोकर निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व निर्यात करतात, तर UK हा आयात करतात. हवामानाचा व्यापारावर परिणाम होतो. 3. लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण, वैविध्य यामध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापारावरती त्याचा परिणाम होतो. दाट लोकसंख्येच्या देशांना कधीकधी अन्नधान्य आयात करावे लागते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. 4. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विविध कला, हस्तकला यांसाठी ओळखले जातात. त्याचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभरात मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. 5. आर्थिक खर्च. उत्पादनातील आर्थिक खर्च हा मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ चहा उत्पादनास अनुकूल परिस्थिती नसल्यास त्यांना चहा आयात करणे सोयीस्कर असते. 6. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करत असणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते, त्यामुळे अशा देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. 7. शासकीय धोरण. देशाची आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत धोरण असते, त्यावर व्यापार चालणे किंवा बंद होतो. मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यास मुभा असते. दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी व्यापार एक उत्तम माध्यम असते. 2. वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे वाहतुकीचा विकास प्रदेशाच्या भौगोलिक घटकावर अवलंबून असतो. यामध्ये पठारे, मैदाने, घनदाट जंगले, वाळवंट, मृदा, दलदल, जलाशय, हवामान इत्यादी घटकांचा समावेश होतो. 1. भूरचना. सपाट, सुपीक मैदानी प्रदेशात वाहतूक मार्गाचा विकास होतो. उदाहरणार्थ गंगेचे मैदान, मिसिसिपीचे मैदान. तर याउलट उंच पर्वतीय प्रदेश दुर्गम असल्याने वाहतूक विकास तेथे कमी होतो. उदाहरणार्थ हिमालय. तसेच वाळवंटी प्रदेश, दलदलीचे प्रदेश मानवास प्रतिकूल असल्याने वाहतूक विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ सहारा वाळवंट. 2. हवामान. मोसमी समशीतोष्ण हवामान. भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त राहते, त्यामुळे तेथे वाहतूक विकास अधिक झालेला आहे. युरोप, भारत, चीन इत्यादी. तर याउलट अतिशीत हवामानाचे प्रदेश, अतिउष्ण हवामानाचे प्रदेश प्रतिकूल असल्यामुळे वाहतुकीचा विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ ध्रुवीय शीत प्रदेश. 3. कोणत्याही देशाच्या विकासास वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? तर याचं उत्तर आहे वाहतूक सेवा सुविधाद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग अशा प्रकारचे वाहतूक प्रकार प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये व गरजा वेगवेगळ्या असतात. वाहतुकीमुळे विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, इंधन, मजूर इत्यादी कारखान्यापर्यंत वाहून आणला जातो, तर कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविता येतो.
वाहतुकीमुळे वेळेत व अंतरात मोठी बचत होते. वाहतूक गतिमान असते. वाहतूक मार्गामुळे मानवाला विविध व्यवसायांची क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. वाहतुकीमुळे देशातील साधनसंपत्तीचाही विकास होण्यास मदत होते. उत्पादित मालाची उपयोगिता वाढते. उत्तम वाहतूक व्यवस्था देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व औद्योगिक विकासाला मदत करते. संरक्षणाच्या दृष्टीने वाहतूक साधनांना खूप महत्त्व आहे. निरनिराळ्या वस्तूंना नवी बाजारपेठ उपलब्ध होते. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होण्यास वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत होते. या सर्व बाबींचा विचार करता वाहतुकीला देशाची आर्थिक विकासाची किंवा व्यापाराची जीवनरेषा असे म्हणतात. त्यामुळे देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते. 4. संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. संदेशवहन किंवा दळणवळण एक प्रक्रिया आहे. ज्ञान, माहिती व संदेश यांची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय. आपला संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात पोहोचविला जातो. पोस्ट व तार, टेलिफोन, दूरदर्शन, रेडिओ, मोबाईल, इंटरनेट, वृत्तपत्रे, मासिके या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहन कार्यात कृत्रिम उपग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे. ज्ञान व माहिती संदेशवहनाच्या विविध माध्यमातून लोकांना दिले जाते. करमणूक, शिक्षण, शेती, क्रीडा, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, वाहतूक, हवामानाचा अंदाज इत्यादी राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षेत संदेशवहनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तृतीयक आर्थिक उत्पादित वस्तूंचा साठा, नियंत्रण व बाजारभाव ठरविण्यास संदेशवहनाचा फायदा होतो. तृतीयक आर्थिक क्रियेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा व्यवसायाला मागणी वाढली आहे. यामध्ये संदेशवहन हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक जाणीव व जागृतीमध्ये संदेशवहनाची माध्यमे महत्त्वाचे कार्य करतात. प्रश्न क्रमांक 7. खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा. 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर. तर ही माहिती आपल्याला नकाशात भरायची आहे. तर एक आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा, जो की आहे पनामा कालवा. तो या चिन्हाने आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग, जो की आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, तो आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, जे की आपल्याला गोल वर्तुळाने दाखवायचे आहे, ते आहे या ठिकाणी. 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर मुंबई, तर आपण स्टार या चिन्हाने या ठिकाणी दाखवूयात. प्रश्न क्रमांक 8. उतार्यावरील प्रश्न. उतारा आहे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय
सामाजिक संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. तर यावरील प्रश्न आहे 1. पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? तर याचं उत्तर आहे कारण याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. नियोजनामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. 2. नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? तर याचं उत्तर आहे समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असतो. एकूण प्रक्रियेत समुदायांचा सहभाग आवश्यक आहे. 3. नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. उत्तर मूलभूतपणे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन रोजगार जास्तीत जास्त वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न करणे. 4. यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? उत्तर पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. 5. नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? उत्तर एखाद्या प्रदेशाचा स्थानाचा विकास होण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. तरच निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. म्हणून नियोजन हे सुद्धा दीर्घकालीन कार्य असते.